शासनामार्फत रास्त भाव धान्य दुकानांमध्ये देण्यात येणाऱ्या धान्यावर आदिवासी आणि गोरगरीब सर्वसामान्य जनतेचं पोट भरते. मात्र तेच धान्य आता या नागरिकांसाठी जीवघेणं ठरते. सुधागड तालुक्यातील वाघोशी विभागातील रास्त भाव धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यात चक्क जिवंत अळ्या आणि उंदीर, पालीच्या लेंड्या सापडल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या प्रकरणाने सुधागड तालुक्यातील जनतेतून संताप आणि तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. वाघोशी विभागातील रास्त भाव धान्याचं दुकान कुंभारघर येथे या विभागात विशेषतः बहुतांश प्रमाणात आदिवासी वस्त्यात आणि आदिवासी नागरिकांचं जगण्याचं एकमेव साधन म्हणजे शासनाकडून रास्त भाव धान्य दुकानावर मिळणारा शिधा. मात्र रास्त भाव धान्य दुकानदाराकडून नागरिकांना अक्षरशः अळ्या आणि लेंडीयुक्त धान्य वितरित करण्यात येत असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे. काही आदिवासी वृद्ध महिला रेशनिंगचा शिधा घरी घेऊन आल्यानंतर त्या धान्यात जिवंत अळ्या आणि लेंड्या असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि ऑल इंडिया पॅन्थरचे नरेश गायकवाड यांनी सदरची बाब सुधागड तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत गायकवाड यांना तहसील कार्यालयाच्या आवारात याविरोधात आंदोलन देखील केले असल्याचं पाहायला मिळालंय. महादूत न्यूजसाठी धम्मशील सावंत, रायगड.